तर तुम्हाला सांगतो की मी सुरुवातीला म्हणजे यावर्षी पाऊस कसा पडणार आहे. 1 सप्टेंबर 2 आणि 3, 4च्या दरम्यान काय होईल, परत काय होईल, थोडं सूर्यदर्शन होणार आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो 2 मोठे पाऊस होणार आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, 6, 7, 8चा एक पाऊस येणार आहे आणि 10 ते 15च्या दरम्यान एकदा पाऊस येणार आहे. म्हणून सप्टेंबरचा घ्या अंदाज लागतायचा. 10, 11, 12, 13, 14, 15 सप्टेंबरला एक पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू देतो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 25, 26, 27, 28 सप्टेंबरला ते 4 दिवसाचा एक पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज लागतायचा. म्हणजे सप्टेंबरमध्ये चांगले मोठे 2 पाऊस होणार आहे. त्याच्यानंतर परत ऑक्टोबरचा अंदाज सांगतो. ऑक्टोबर मध्ये काय होणार आहे, पाऊस थोडा उसरती करायला लागणार आहे. 10 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरच्या दरम्यान एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, तुमचा पाऊस कमी कमी होत जाणार आहे. तिथून पाऊस म्हणजे निघून जायच्या तयारीला लागणार आहे. आणि फक्त काय होणार आहे, 22 ते 20 ऑक्टोबरला फक्त म्हणजे विदर्भ मराठवाड्यात तिकडे पाऊस होईल, तुमच्याकडे काही पाऊस होणार नाही. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो 2 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे. म्हणजे अंदाज तुम्ही काय लक्षात घ्यायचा, किती घ्यायचा, 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. आणि त्याच्यानंतर डिसेंबरला एक सांगतो 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरला विजेच्या कडकडाटासह महाराष्ट्रात पाऊस येतो. म्हणून ते 7 दिवस काय करा.